न कळत जुळले प्रेम भाग 8. आदित्य म्हणाला, आई मी आलो ग. मंगला म्हणाली, अरे किती उशीर, फोन तर करायचाच ना बाळा, काळजी वाटतं. बाबा पण केव्हाची वाट बघत होते तुझी. आदित्य म्हणाला, अगं आई सॉरी, गाडीच बंद पडली मध्ये आणि फोन करायचं म्हटलं तर रेंजच नाही तिकडं, त्यामुळं फोन नाही करता आला मला. अहो आदित्य आला पहा, मंगलाताई विनायकरावांना सांगत होत्या. आदित्य म्हणाला, बरं आई मी फ्रेश होऊन येतो. मंगला म्हणाली, बरं ये जा, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. आदित्य फ्रेश व्हायला त्याच्या रूममध्ये जात असतो. फ्रेश होऊन बेडवर बसलेलाच असतो. तेवढ्यातच श्रेया तेथे येते. दादा कसा गेला आजचा दिवस, श्रेया त्याला चिडवत म्हणाली होती. आदित्य म्हणाला, झालं का तुझं सुरू आता. श्रेया म्हणाली, काय रे दाद्या तू पण, विचारायचं पण नाही का मी. श्रेया नाटक करत बोलत होती. आदित्य म्हणाला, बास नोटंकी कुठली. श्रेया म्हणाली, सांगितलं का तू आराध्याला. आदित्य म्हणाला, तू ना आता मार खातेस हा. मी सांगितलं ना तुला, मी सांगितल्यावर सांगेन तुला म्हणून. श्रेया म्हणाली, काय रे दाद्या राहू दे, जाते मी. श्रेया चिडवट बाहेर जात असते. तेवढ्यातच आदित्य तिला मागे ओढतो. जाते काय ग जाते, बस येते. श्रेया म्हणाली, काही बोलू नकोस तू. कसा बोलतोस तू मला. श्रेयाच्या डोळ्यात पाणी आणून बोलत होती. आदित्य म्हणाला, श्रेया या बाबतीत गडबड करून चालेल का मला. मला अजून हे पण माहिती नाही आहे की मी तिला आवडत असेल की नाही म्हणून. मग कसं लगेच सांगू तुला. आणि गडबड केली आणि ती नाही म्हणाली तर. आणि मी आता खूप दमलेलो आहे ना ग. मग तू आल्या आल्या असं मागे लागलीस ना, म्हणून ओरडलं ग तुझ्यावर. सॉरी श्रेया. श्रेया म्हणाली, सॉरी नको म्हणूले दाद्या, मला नाही आवडत तू सॉरी बोलला तर मला. बरं तुला कधी सांगायचं आहे तेव्हा सांग, पण आराध्याच मला वहिनी म्हणून हवी आहे. श्रेया आराध्याला वहिनी बोलल्यावर आदित्याला हसू येतं. श्रेया म्हणाली, होय दाद्या तू तर लाजतोस रे. आदित्य म्हणाला, ए गप ग, असं काही नाही. श्रेया म्हणाली, हो का, तोंड बघ जरा आरशात, किती लाल लाल झालेलं आहे. श्रेया आणखीनच मज्जा घेत आदित्यला चिडवत होती. आदित्य म्हणाला, तू सुधारणार नाही आहेस. असं म्हणत आदित्य श्रेयाला मारायला तिच्या मागे लागतो. तशी श्रेया बाहेर पडून जाते. थोड्या वेळाने जेवण आटपून आदित्य रूममध्ये येऊन झोपत असतो. झोपतो कुठला, आराध्याला मिस करत असतो. तो त्याच्या मोबाईलवर काढलेला आराध्याचा फोटो बघत पडलेला असतो. किती सुंदर दिसते नाही, असं वाटतं असंच पाहत राहावं. आणि माझ्या खांद्यांवर न कळत डोकं टेकलेली तेव्हा झोपेसुद्धा किती सुंदर दिसत होती ना ती. असं वाटत होतं अशीच माझ्या जवळ राहावी. आराध्याचा फोटो बघत बघत आदित्यला कधी झोप लागते त्यालाही कळत नाही. सकाळी आदित्यला जाग येते तेव्हा मोबाईल तेथे साईडलाच होता. फोटो बघत आपण असंच झोपलो वाटतं. परत मोबाईल चालू करतो व आराध्याचा फोटो पाहतो. गुड मॉर्निंग माय लव, आदित्य आराध्याच्या फोटोला पाहत बोलत असतो. तेवढ्यातच श्रेया आदित्यला उठला आहे की नाही ते पाहायला आलेली असते. श्रेया म्हणाली, वाव वहिनीचा फोटो, म्हणून आदित्यच्या हातातून मोबाईल ओढून घेत असते. केव्हा काढलाचा फोटो, किती मस्त आलाय ना, किती छान दिसते वहिनी श्रेया. रूममध्ये मोबाईल घेऊन फिरत असते. आदित्य म्हणाला, श्रेया मोबाईल दे इकडं. आदित्य बेडवरून उठून तिच्याकडे जात बोलत होता. श्रेया म्हणाली, अजिबात नाही, मला पण वहिनीला पाहायचं आहे. श्रेया बेडवर चढत बोलत होती. आदित्य म्हणाला, श्रेया दे म्हणते ना तुला माझा मोबाईल, दे इकडं. आदित्य वैतागून म्हणाला होता. या दोघांचा बराच वेळ दंगामस्ती चिडवाचिडवी सुरू होती. हे दोघे अजून का खाली येत नाहीत म्हणून मंगलाताई आदित्यच्या रूममध्ये येतात. मंगला म्हणाली, अरे काय चाललंय तुमचं, लहान आहात का तुम्ही आता. आणि श्रेया तुला दादाला उठला की नाही हे बघायला पाठवलं होतं ना, त्याचा मोबाईल घेऊन काय बेडवर उड्या मारत आहेस तू. उतर खाली. काय आहे त्या मोबाईलमध्ये एवढं घेऊन नाचतेस, बघूया काय आहे तर. आदित्य म्हणाला, अगं आई काही नाही त्यात. आदित्य घाबरतो. आराध्याचा फोटो आईने बघितला तर. ही श्रेयाना आदित्य मनातल्या मनात बोलत असतो. श्रेया म्हणाली, हो ग आई काही नाही, तू उठवत नव्हता ना म्हणून मोबाईल घेतला त्याचा. मंगला म्हणाली, बरं
चला या लवकर खाली. मंगलाताई बाहेर गेल्यावर आदित्य म्हणाला, दे इकडं तो मोबाईल, आगाऊपणा करायचा नुसतं. श्रेया म्हणाली, हो का, घे तुझा मोबाईल आणि बस बघत वहिनीला. श्रेया मोबाईल देते. आता हा काहीतरी बोलेल म्हणून पटकन बाहेर पडून जाते. आदित्य, साहेब आवरा पटकन, बँकेत जायचं आहे ना आज. आराध्या म्हणाली, हाय नेहा, आज लवकर आलीस. आराध्या आपल्या डेस्कवर बॅग ठेवत बोलत होती. नेहा म्हणाली, अगं आताच आले, 5 मिनिटं झाली असतील. तू आज लेट कशी काय? आराध्या म्हणाली, अगं विजिटचं काम झालं नाही ना, त्यामुळं आज लवकर आले नाही. सर आलेत का ग? नेहा म्हणाली, हो केव्हाचेच आलेत. का ग? ते लोणचं सिस्टीम मला आज अपलोड करायचं आहे ना, लवकर आलेत. आराध्याचा चेहरा पडतो. नेहा म्हणाली, काय ग, काय झालं, एवढूसं का तोंड करतेस तू? आराध्या म्हणाली, अगं आज काही काम नाही म्हणून मी लेट आले ग. सरांना विचारलंच नाही. आज परत ओरडा बसणार नाही आहे ना यार, वेळ झाला म्हणून. नेहा म्हणाली, अगं उगाच का ओरडतील? आराध्या म्हणाली, बरं बघते काय म्हणताय ते. नेहा म्हणाली, ओके. आराध्या म्हणाली, माय कमीन सर? आदित्य म्हणाला, येस कमीन. आराध्या थोडं घाबरतच खुर्चीजवळ येऊन थांबत असते. तिला आता तर ओरडतात की काय असं वाटत होतं. आदित्य म्हणाला, बोला आराध्या, काय काम होतं? आदित्यला इतक्या शांतपणे बोलताना तिला आश्चर्य वाटत होतं. हा इतकं कसा काय शांत बोलत आहे म्हणून, तेही मी लेट आले असताना. नवलच झालं. आराध्या मनातल्या मनात बोलत विचार करत होती. आदित्य म्हणाला, आराध्या कुठं लक्ष आहे तुझं? आराध्या म्हणाली, काही नाही सर, ते मी आज लेट आले ना, मग तुम्ही काहीच बोलला नाहीत. आदित्य म्हणाला, एखादा दिवस लेट झाला तर काय होतं, आणि तसंही काम झालेलंच आहे आपलं. आदित्यच्या अशा उत्तराने आराध्याला आश्चर्य वाटतं. ती फक्त ओके सर एवढंच बोलली. आदित्य म्हणाला, तू का आली होतीस, काही काम होतं का? आराध्या म्हणाली, हो ते लोनचे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ना, तेच विचारायला आले होते. आदित्य म्हणाला, ओके, मी तुला बोलावणारच होतो ते सांगण्यासाठी. डॉक्युमेंटचं काम करून घे तू, मी नंतर अपलोड करेल. आराध्या म्हणाली, ओके सर, मी करून घेते. आदित्य म्हणाला, ओके. थोड्या वेळाने आदित्य आराध्याला बघायची खूप इच्छा होते, पण डायरेक्ट पाहू पण शकत नव्हता ना. विंडोजवळ जाऊन हळूच पडदा बाजूला करून तो आराध्याला पाहू लागला. यार किती सुंदर दिसते ना ही, आणि दिवसेंदिवस जास्त सुंदर दिसत आहे. असंच हिला पाहत राहावंसं वाटत आहे. पण असं किती वेळ येते थांबू ना, कोणी पाहिलं तर अवघडल्यासारखं होईल. काय करू मी, काही सुचत पण नाही आहे. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या डोक्यात काहीतरी विचार येतो व तो अमितला हाक मारतो. अमित म्हणाला, हा सर, बोलावलं का तुम्ही? आदित्य म्हणाला, हो, आराध्याला पाठवून दे. अमित म्हणाला, हो सर. अमित आराध्याजवळ येतो. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. आराध्या म्हणाली, ओके. अमित, माय कमीन सर? आदित्य म्हणाला, येस कमीन. आराध्या, ते खेडेगावातील एका कस्टमरच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी क्युरी आहे, ती जरा व्यवस्थित बघून घेतेस का? आराध्या म्हणाली, हो सर, बघते मी आणि सांगते तुम्हाला लगेच. आदित्य म्हणाला, ओके चालेल. नाहीतर एक काम कर ना, प्रत्येक वेळी मी काहीतरी क्युरी काढणार, तू सारखी आत बाहेर करत राहणार, तुझा सगळा वेळ यातच जाईल. त्यापेक्षा तू येथे बसून काम कर ना. आराध्याला थोडं अकवाड वाटत होतं. आदित्याचं बोलणंही तिला पटत होतं. आराध्या म्हणाली, ओके सर, मी फाईल घेऊन येते. आदित्य म्हणाला, ओके. आराध्या बाहेर गेल्यावर आदित्य, यस, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता तिला दिवसभर पाहता येईल. क्युरी काहीच नव्हती. आदित्य उगाच त्याला आराध्याला पाहता येईल म्हणून क्युरीचं कारण सांगितलेलं होतं. आराध्या आपल्या डेस्कवरून फाईल अमितला आदित्यच्या केबिनमध्ये ठेवायला सांगत होती. आराध्याची गडबड बघून नेहा तिच्या जवळ येते. नेहा म्हणाली, काय ग, काय करतेस हे? आराध्या म्हणाली, अगं ते लोन अप्रूव्हचं काम अजून बाकी आहे ना, मग सर केबिनमध्येच बसून कर म्हणत आहेत. त्यांना काहीतरी क्युरी आहेत म्हणे. नेहा म्हणाली, ओके. आराध्या म्हणाली, बरं नंतर बोलू आपण, 2 दिवसात हे काम संपायचंच आहे. नेहा बोलली, हो चालेल. आराध्या आदित्यच्या केबिनमध्ये येते व काम करू लागते.
आदित्य त्याला काही क्युरी असतील ते तिला विचारत होता. क्युरी कुठल्या हो? तिच्याशी बोलण्यासाठी क्युरी निघत होत्या. तो काम करत करत आराध्याकडे बघायचा. ती बघते हे जाणवलं की परत कॉम्प्युटरमध्ये बघायचा. त्याचा हा नजरेचा खेळ सुरूच असतो. थोड्या वेळात लंच ब्रेक होतो. आराध्या म्हणाली, सर मी लंच करून येऊ, बाकीचं काम नंतर करते. आदित्य म्हणाला, इथेच करा ना मग लंच, मलाही आज कंपनी मिळेल. आराध्याला यावर काय बोलावं काही कळेनासं झालं. नाही म्हणालं तर अवघड आणि हो म्हणालं तर अवघड होईल अशी परिस्थिती झाली होती. पण सर ते माझा टिफिन बाहेर आहे ना, मी जेवते ना बाहेरच. आदित्य म्हणाला, एवढंच ना, थांब मी अमितला सांगतो आणायला. आराध्या म्हणाली, नाही नको सर, मीच घेऊन येते. आदित्य म्हणाला, ओके आराध्या. बाहेर येऊन आपला टिफिन बॅगेतून काढत असते तोपर्यंत तेथे नेहा येते. झालं का तुझं, चल जेवायला जायचं नाही का? आराध्या म्हणाली, अगं ऐक ना, सर मला केबिनमध्ये जेव म्हणत आहेत. नेहा म्हणाली, काय सर तुला केबिनमध्ये जेव म्हणत आहेत? काय सांगतेस तू? काही विशेष आहे का गं? नेहा आराध्याला चिडवत म्हणाली होती. आराध्या म्हणाली, झालं का तुझं परत सुरू? नेहा म्हणाली, बरं बाई जा जेवण कर. आराध्या म्हणाली, दोघेजण मिळून जेवत असतात. आदित्य आराध्याचं लक्ष नसताना तिच्याकडे बघणं सुरूच असतं. आराध्या मात्र शांत जेवत होती, काहीच बोलत नव्हती. आदित्य म्हणाला, आराध्या आता आपण फ्रेंड्स आहोत ना, मग अशी शांत शांत असतेस का फ्रेंड्स? जास्त बोलत नाहीस तू आणि नेहमीसारखी घाबरल्यासारखे का बोलतेस ग माझ्यासोबत? आराध्या म्हणाली, नाही सर तसं काही नाही. आदित्य म्हणाला, परत सर का? आराध्या म्हणाली, बँकेत आहोत ना, नावाने कसं बोलू तुम्हाला? आदित्य म्हणाला, हो पण आता आजूबाजूला कोणी आहे का? कोणी नसेल तर नावाने बोलू शकतेस तू, आणि सगळ्यांच्या समोर जरी बोललीस ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आराध्याला यावर काय बोलावं काहीच कळेनासं झालं. ओके म्हणून शांत बसली. सर, आराध्या म्हणाली परत. सॉरी. आदित्य माझा टिफिन शेअर करू शकतोस का? आदित्य म्हणाला, हो का? नाही, आवडेल मला सासूबाईंच्या हातचं जेवायला. मनातल्या मनात बोलत होता आणि न कळत हसत होता. पण तू माझा टिफिन शेअर करू शकतेस. आदित्य आराध्याकडे त्याचा टिफिन देत बोलत होती. छान गप्पा मारत दोघेजण जेवण करत असतात. आता आराध्याच्या ऑकवर्ड फील थोडा कमी झालेलाच होता. ती आदित्यशी मनमोकळेपणाने बोलत होती. जेवण आवरून दोघे परत काम करू लागतात. बघता बघता 2 दिवस कधी झाले कळलेच नाही. आज डॉक्युमेंट अपलोड करायचा लास्ट दिवस होता. आदित्य व आराध्या त्याच गडबडीत होते. 2 दिवस दोघे एकत्र बसूनच काम करत होते, लंच करत होते. त्यामुळे आराध्या आता छान फ्रेंडली बोलत होती आदित्यशी. सीट यार, आदित्य एकदमच ओरडतो. आराध्या म्हणाली, काय झालं आदित्य, का ओरडतोस तू? आदित्य म्हणाला, अरे यार बघ ना, या सर्वायला पण आताच बंद पडायचं होतं का? आराध्या म्हणाली, होईल सुरू, एवढा का पॅनिक होऊ नकोस तू? आदित्य म्हणाला, कसा पॅनिक नको होऊ? घड्याळ पाहिलंत का तू? 6 वाजलेत. बँकेचा टायमिंग पण संपत आलेला आहे. आराध्या म्हणाली, अरे हो की, माझ्या लक्षातच नाही आलं. मग आता कसं करायचं? आदित्य म्हणाला, थांब सरांना एकदा कॉल करतो, काय म्हणतात ते बघू. आराध्या म्हणाली, ओके चालेल ना. हॅलो सर. सर ते लोनचे डॉक्युमेंट सिस्टीमला सेट केलेले आहेत, फक्त अपलोड करत होतो तर सर्व्हर डाऊन झालेला आहे. आदित्य म्हणाला, ओके, मी फक्त रात्री 10 पर्यंत तुम्हाला वेळ वाढवून देऊ शकतो. एवढंच करू शकतो मी, कारण उद्या मला पुढं रिपोर्ट पाठवायचा आहे. एरिया मॅनेजर. ओके सर, मी रात्रीपर्यंत करेलच. ओके. एरिया मॅनेजर. आराध्या म्हणाली, काय झालं, काय म्हणाले सर? आदित्य म्हणाला, रात्री 10 पर्यंत टायमिंग वाढवून दिलेले आहेत. आराध्या म्हणाली, रात्रीपर्यंत होईल का मग? आदित्य म्हणाला, बाकीचं तर सगळं झालेलंच आहे, फक्त अपलोड करायचं बाकी आहे ना, होऊन जाईल. आराध्या म्हणाली, बरं. आदित्य म्हणाला, चला निघूया का, वेळ झालेला आहे खूप. सगळा स्टॉप गेला असेल. आराध्या म्हणाली, हो गेलेला आहे वाटतं, मी पण निघते मग आता. आदित्य म्हणाला, एकटी कुठं जातेस, मी सोडते ना तुला, थांब. मी स्नेहा पण गेल्या असतील. आराध्या म्हणाली, नाही नको. आदित्य, नेहा थांबली असेल बाहेर.
आदित्य म्हणाला, सगळे गेलेत, मग मी स्नेहा कशा थांबतील? आराध्या म्हणाली, नाही थांबली असेल. आम्ही एकमेकींना बाय केल्याशिवाय कधी जात नाही आणि एखाद्या वेळेस लवकर जायचं असेल तर आधीच सांगतो. आदित्य म्हणाला, ओ मस्त आहे की, चालेल मग मी निघतो. नेहा म्हणाली, अगं किती वेळ, केव्हाची वाट बघत आहे मी तुझी. आराध्या म्हणाली, अगं ते सर्व्हर डाऊन झालं त्यामुळं डॉक्युमेंट अपलोड झालेत नाहीत. रात्रीपर्यंत अपलोड करायला सांगितलेले आहेत. त्याच गडबडीत तुला सांगायचं राहूनच गेलं ग, सॉरी. नेहा म्हणाली, ए सॉरी काय, गप, चल निघूया का आता? आराध्या म्हणाली, हो निघूया. नेहा म्हणाली, बरं उद्या तू माझ्या घरी येणार आहेस का? लक्षात आहे ना तुझ्या? आराध्या म्हणाली, हो ग नेहा, येते मी लवकरच. चल निघूया का? मंगलाबाई म्हणाली, हो बोला ना गुरुजी, मी आत्ताच तुम्हाला फोन करणारच होते. तेवढ्यातच तुमचा फोन आला. गुरुजी म्हणाले, हो का, तुम्ही उद्या किती वाजता येणार आहे हे विचारायलाच फोन केलेला आहे मी. मंगला म्हणाली, 11 वाजता चालेल का? गुरुजी म्हणाले, हो हो चालेल ना, मी मुलीकडच्यांना सांगतो मग तसं. या मग उद्या तुम्ही. ठेवू का मी फोन? गुरुजी. मंगला म्हणाली, हो येतो आम्ही. चालेल ठेवा. विनायकराव म्हणाले, झालं का फायनल तुमचं सगळं? मंगला म्हणाली, हो उद्या त्यांनी 11 वाजता निघायचं आहे. सगळ्यांना लवकर बोलावलेलंच आहे. श्रेया म्हणाली, हो आम्ही सगळेच आवरतो, पण तुझा लाडका मुलगा कुठे आहे? तो अजून आलाच नाही आहे, त्याला सांग आधी. मंगला म्हणाली, येईलच आता एवढ्यात. हा बघ आलाच. काय रे एवढा वेळ? आदित्य म्हणाला, अगं आज लोनचे डॉक्युमेंट अपलोड करायचा लास्ट दिवस होता ना, म्हणून वेळ झाला. मंगला म्हणाली, बरं बरं, उद्या आपल्याला मुलगी पाहायला जायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या? आदित्य म्हणाला, अरे हो, ते लक्षातच नाही माझ्या, या कामाच्या गडबडीमध्ये विसरूनच गेलो. पण मी उद्या फ्री आहे, येईलच की. पण आता जातो. आजच्या आज डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. 10 वाजेपर्यंत व्हायलाच हवं आहे सगळं. आणि आई मी जेवायला खाली नाही येत आहे. माझं जेवण वरच दे माझ्या रूममध्ये. मंगला म्हणाली, बरं बरं जा तू, आमच्या जेवायचं बघा तोपर्यंत. विनायकराव मस्करी करत म्हणाले होते. मंगला म्हणाली, आहो अजून वेळ आहे जेवायला, थांबा थोडा वेळ. बरं आशिष, तू तुझी तयारी आताच करून घे. कोणते कपडे घालायचे ते आताच बघ. उद्या जायच्या वेळेला गडबड नकोच करू. आणि तुम्ही जाऊन थोडी मिठाई वगैरे घेऊन या. जावा, तोपर्यंत मी जेवणाचं बघते. विनायकराव म्हणाले, सगळं झालं की अजून काय राहिलंय सांगायचं? मंगला म्हणाली, झालं आता जा तुम्ही. श्रेया, चल मदत कर, चल मला. श्रेया म्हणाली, ये आई, 5 मिनिटातच आले. दादूला कपडे चॉईस करायला मदत करून येते ना मी. मंगला म्हणाली, बरं ये पटकन. आदित्य डॉक्युमेंट अपलोड करत बसलेला असतो. लास्टचा एकाच कस्टमरचे डॉक्युमेंट अपलोड व्हायचे बाकी होते. 9:30 वाजलेले आहे यार, कधी अपलोड होणार हे? ह्या सर्व्हरला पण आजच स्लो व्हायचं होतं का? आदित्य वैतागून बोलत होता. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. आता कोण फोन? असं बोलणार तेवढ्यातच स्क्रीनवर आराध्याचं नाव दिसतं. आराध्या, या वेळेला कशी काय फोन केलात? असा विचार करत आदित्य फोन उचलतो. आदित्य म्हणाला, हॅलो आराध्या, बोल ना. आराध्या म्हणाली, ते मी डॉक्युमेंट अपलोड झाले की नाहीत बघायला म्हणून फोन केलेला होता. आदित्य म्हणाला, कुठलं काय? लाटच्या एका कस्टमरचं अपलोड होत नाही आहे, सर्व्हर स्लो चाललेलं आहे ना. आता मग 9:30 होऊन गेलेत, 10 पर्यंत तर करायचंच आहे. आराध्या थोड्या काळजीने विचारत असते, बघू आता काय होतंय तर. आपल्या हातात काही नाही आहे. आता आदित्य थोडं उदास होत बोलत होता. आदित्य, तू सॅड नको होस, नक्की होईल बघ तुझं काम. आराध्या असं म्हणत असते तोपर्यंत आदित्य जोरात ओरडतो. आदित्य म्हणाला, यस, फायनली झालेलं आहे. आराध्या म्हणाली, अरे काय झालं, असा का ओरडतोस तू? आराध्या, झालं अपलोड फायनली. आदित्य खुश होत बोलत होता. आराध्या म्हणाली, खरंच का? आदित्य सुद्धा खुश होऊन विचारत होता. आदित्य म्हणाला, हो झालं फायनली. आराध्या म्हणाली, मग सरांना फोन करून सांगावं लागेल ना. आदित्य म्हणाला, नाही, फोन करायची काहीच गरज नाही, मी मेल करतो त्यांना. आराध्या म्हणाली, ओके चालेल. आता दोघांना काय बोलावं काहीच कळेनासं झालं. 2 मिनिट शांतच राहिले. शेवटी आराध्यानेच
जेवण झालं का असं विचारलं. आदित्य म्हणाला, हे काय काम करत जेवत आहे, तुझं जेवण झालं का? आराध्या म्हणाली, झालं माझं. बरं ठेवू का मी फोन? आदित्य म्हणाला, झोप आलेली आहे का? आराध्या म्हणाली, काय म्हणजे? आदित्य म्हणाला, म्हणजे ते झोप आली असेल ना तुला. आदित्यला तिच्याशी असंच बोलत राहावं असं वाटत होतं आणि तो त्या नांदात एकदमच बोलून गेला, झोप आली आहे का? नंतर लक्षात आल्यावर आपलं बोलणं सावरत बोलत होता. आराध्या म्हणाली, बरं बाय गुड नाईट. आदित्य म्हणाला, बाय गुड नाईट. आदित्य तोंड एवढूसं करून फोन ठेवत होता. आशिष, श्रेया, आदित्य, आवरलं की नाही तुमचं? मंगलाताई सगळ्यांना ओरडत होत्या. सगळे हॉलमध्ये येत बोलत होत्या. हो ग आई, हे बघ झालं आवरून आमचं. मंगला म्हणाली, बाबा कुठे आहेत? विनायकराव म्हणाले, आलो आलो, मी तयारच आहे. विनायकराव हॉलमध्ये येत म्हणाले. मंगला म्हणाली, बरं मग निघायचं का? विनायकराव म्हणाले, हो निघूया. तू काय काय सोबत घ्यायचं असतं ते घेतलंस ना, मिठाई वगैरे? मंगला म्हणाली, हो घेतलं मी सगळं. गुरुजींना फोन करून सांगितलेलं आहे आम्ही निघालो म्हणून. विनायक म्हणाला, बरं बरं चला आता, परत वेळ नको. सुधाकर म्हणाले, अगं आवरलं का? पाहुणे आले बघ. रमाताई म्हणाली, हो हो आवरलं सगळं. मुलींना आवरलं का ग? पाहुणे आले बघा सगळे. आत येऊन बसतात. तेवढ्यातच आशिषचा फोन वाजतो. आई मी 5 मिनिटातच आलो ग, महत्वाचा फोन आहे. मंगला म्हणाली, बरं पटकन ये. रमाताई व मुलींची मैत्रीण चहा व पोहे घेऊन येतात. तू येथे कशी काय? मंगलाताई व त्यांच्या घरातले सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. आराध्या म्हणाली, काका काकू तुम्ही? मंगला म्हणाली, अगं आराध्या तू कशी काय येथे? आदित्य म्हणाला, म्हणजे आपण मिस नेहांना बघायला आलेलो आहोत. विनायकराव म्हणाले, हो. अरे मुलीचं नाव नेहाच आहे ना, तू ओळखतोस का तिला? आदित्य म्हणाला, हो बाबा, त्या माझ्याच बँकेत आहेत ना. मंगला म्हणाली, हे बघ तू त्यावेळी फोटो पाहिला असता तर तुझ्या लक्षात आलं असतं ना. रमाताई म्हणाली, तुम्ही ओळखता एकमेकांना? विनायकराव म्हणाले, हो, माझ्या मित्रांची मुलगी आहे ही. आराध्या म्हणाली, हो काकू मुलगी ओळखीचीच होती आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही. विनायकराव असं म्हणून हसू लागले. तसे सगळेजण हसायला लागले. सुधाकर म्हणाला, बरं पोहे घ्या ना, थंड होतील. विनायकराव म्हणाले, हो हो. आराध्या सगळ्यांना पोहे देते, ती आदित्यला सुद्धा पोहे देत असते. दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. रमाताई म्हणाली, आराध्या नेहाचं आवरलं का बघ जा. आराध्या म्हणाली, हो काकू जाते मी. हा ट्रे ठेवत व जाते. आराध्या नेहा आवरलं का बघायला जाते. सुधाकर म्हणाला, मुलगा कुठे आहे? थोड्या वेळाने येणार आहे का? विनायकराव म्हणाले, नाही आलेला आहे, एक फोन आला म्हणून बाहेर थांबलेला आहे. हा बघा आलाच. सुधाकर म्हणाले, या बसा, पोहे घ्या. आराध्या किचनमध्ये ट्रे ठेवायला जाते. आदित्य मला काहीच कसं काय बोलत नाही. बाकीचं तर किती काय काय बोलत असतो ना, पण मुलगी बघायला जाणार आहे हे सुद्धा बोलला नाही. पण तो मला का सगळं सांगेल? मी का त्याची क्लोज फ्रेंड आहे काय? पण मी या सगळ्यांचा एवढा का विचार करते? मी तर खुश व्हायला हवं ना, नेहासाठी इतकं छान स्थळ आलेलं आहे म्हणून. पण आदित्य नेहाला बघायला आलेला आहे म्हणून मला एवढं का वाईट वाटत आहे? आदित्य तेथेच विचार करत थांबलेली होती. रमाताई म्हणाली, अगं आराध्या, अजून तू येतेच आहे. नेहाचं आवरलं की नाही पाहिलं नाहीस का तू? आराध्या म्हणाली, हो आता जाते काकू. रमाताई म्हणाली, बरं जा लवकर. आराध्या म्हणाली, वाव मस्त दिसतेस ग, मुलगा प्रातःक्षणीच प्रेमात पडेल बघ. नेहा म्हणाली, ए गप ग, तुझं काही पण असता. आराध्या म्हणाली, अगं खरंच खूप सुंदर दिसतेस तू. नेहा म्हणाली, बरं तू मुलाला पाहिलंस का? आराध्या म्हणाली, ही अशी का विचारते? हिला सुद्धा माहीत नाही आहे की आदित्यच हिला पाहायला आलेला आहे म्हणून. मग मी पण सांगतच नाही, सरप्राईज मिळू दे हिला. हो ग, मुलगा मस्त आहे. रमाताई म्हणाली, नेहा झालं का ग तुझं? चला बाहेर, पाहुणे वाट पाहत आहे तुमची. आराध्या म्हणाली, हो काकू झालं आमचं, चला जाऊया. विनायकराव म्हणाले, नेहा हॉलमध्ये येते. बाळा येते बस. नेहासाठी मध्ये एक खुर्ची ठेवलेली होती, ती तेथे जाऊन बसते व आराध्या रमाताईच्या बाजूला जाऊन थांबते. नेहा समोर पाहते तर आदित्य समोर दिसतो.
आश्चर्य वाटतं, सर येथे कस काय? तिला काही कळेनासं झालं. पण पाहुण्यांसमोर एकदम बोलता पण येत नव्हतं ना. ती आराध्याकडे बघते. आराध्या डोळ्यांनीच खुणावत सांगते. पण आराध्या नेमकं काय सांगते हे सुद्धा तिला कळत नाही. जाऊ दे, नंतर विचारता येईल म्हणून सोडून देते. नेहा समोर येऊन बसल्यावर आशिष तिच्याकडे बघतच राहतो. नेहाने चिंतामणी कलरची स्लीक एम्ब्रॉयडरी साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग असं ब्लाऊज, हातात मॅचिंग बांगड्या, थोडे केस पिनअप करून बाकींचे केस मोकळे सोडले होते. गळ्यात छोटेसे पेंडल, कानात साडीला मॅचिंग असे कानातले, ओठांना पिंक कलरची लिपस्टिक व डोळ्यात घातलेलं काजळ. खूप सुंदर दिसत होती नेहा. श्रेया आशूकडे बघते तर आशू एकटक नेहाकडे बघत होता. मग त्याला भानावर आणण्यासाठी श्रेया त्याला कोपऱ्याने हळूच मारते. तसा आशू भानावर येतो. श्रेया म्हणाली, दादू काय चाललं? सगळे आहेत का येथे? असं बोलल्यावर आशू हसतो आणि गप्प बस म्हणून डोळ्याने श्रेयाला खुणावतो. आराध्याच्या लक्षात मात्र आदित्यकडेच होतं. तो काय करतो काय नाही याच्याकडे तिचं लक्ष होतं. आराध्या काय करते, कोणी बघितलं तर काय म्हणेल? आराध्या स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असते. सुरुवातीला मंगलाताई नेहाला हळदी कुंकू लावतात व हातात ओटीचं ताट व मिठाई देतात. बाकीच्यांच्या फॉर्मॅलिटीप्रमाणे मुलीला प्रश्न विचारत असतात. नेहाई खूप छान पद्धतीने सगळ्यांशी हसून उत्तरं देत असते. गुरुजी म्हणाले, तुम्ही सुद्धा मुलाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आता आदित्य काय काय सांगतो ह्याकडे आराध्याचं लक्ष होतं. नेहाचे बाबा काही प्रश्न विचारतात तर आशिष त्यांचे उत्तर देत असतो. आशिषला उत्तर देताना पाहून आराध्याच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे आशिष दादाला नेहाला पाहायला आलेला आहे. तर मी पण काय वेडी आहे ना, मोठ्या भावाचं सोडून आदित्यचं कसं लग्न करतील मलाच काही कळालं नाही. आराध्या हे सगळं खूप आनंदात मनातल्या मनात बोलत होती. पण मला इतका का आनंद होतो तो मुलगा आदित्य नाही हे कळाल्यावर? मी वेडी झालेली आहे का? आदित्यचं लक्ष पण आराध्याकडेच होतं. मंगाणापासून तर ती थोडी शांत वाटत होती आणि अचानक असं काय झालं की हिचा चेहरा एवढा खुललेला आहे म्हणून काहीच कळेनासं झालं. विनायकराव म्हणाले, बरं आपलं बोलणं तर झालं ना आता. मुलाला आणि मुलीलाही बोलायला वेळ देऊया म्हणजे चालेल ना तुम्हाला? सुधाकरराव म्हणाले, अहो का चालणार नाही? शेवटी त्यांना एकमेकांसोबत आयुष्य काढायचं आहे. मग त्यांना पण बोलायलाच हवं ना. आराध्या नेहाला व आशिषला घेऊन जा बाळा आत. आराध्या म्हणाली, हो काका. मंगला म्हणाली, आदित्य तू पण जा सोबत आशूच्या. आदित्य म्हणाला, हो आई. आदित्य व आराध्या नेहा व आशिषला आतमध्ये घेऊन जातात. त्या दोघांना रूममध्ये बोलायला देतात व दोघे बाहेर येतात. बाहेर आल्यावर नेमकं काय बोलावं दोघांनाही कळत नाही. आराध्या म्हणाली, तू काहीही बोलला नाहीस नेहाला दादा पाहायला येणार आहेत म्हणून? आराध्या कुतूहलाने विचारत असते. आदित्य म्हणाला, अगं खरंच मला माहिती नव्हतं की आम्ही मिस नेहांना पाहायला येणार आहोत म्हणून. ते मला पण इथं आल्यावरच कळालं. आराध्या म्हणाली, ओ असं आहे हो. आदित्य म्हणाला, आराध्या तुला एक विचारू का? आराध्या म्हणाली, हां बोला ना. आदित्य म्हणाला, मगाशी आम्ही आलो तेव्हा तू खूप शांत वाटत होतीस. काही प्रॉब्लेम आहे का? की तब्येत वगैरे बिघडली आहे तुझी? आराध्या म्हणाली, आता याला काय सांगावं? आराध्यालाही काहीच कळेनासं झालं. कुठं काय, काहीच नाही, नेहमीसारखंच होती की. आदित्य म्हणाला, हो का? मला तर असं वाटत नाही आहे. म्हणजे आधी शांत वाटत होतीस आणि थोड्या वेळाने चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तुझ्या. हा किती निरखून पाहत होता मला, याला कसं कळालं? आराध्या मनातल्या मनात बोलत होती. आदित्य म्हणाला, कुठं लक्ष आहे तुझं? आराध्या म्हणाली, काही नाही. अरे नेहासाठी खुश होते मी. आराध्या काहीतरी सांगून मोकळी होते. तेवढ्यातच श्रेया तिथे येते. श्रेया म्हणाली, काय चर्चा चाललेली आहे तुमची एवढी? आराध्या म्हणाली, अगं काही नाही, असंच नॉर्मल गप्पा मारत आहे आम्ही, काही स्पेशल नाही आहे. श्रेया आदित्यला डोळा मारत बोलत होती. मग आदित्य डोळे मोठे करून गप्प बस म्हणून सांगत असते. आराध्या म्हणाली, हो ग, काही स्पेशल नाही आहे. श्रेया म्हणाली, बरं बरं, चला बाहेर बोलवलेलं आहे तेच सांगायला आले होते मी. आराध्या म्हणाली, हो हो, मी नेहाला घेऊन येते. आदित्य, श्रेया व आशू बाहेर जातात. नेहा व आराध्या मागून येत होत्या. मग नेहा मॅडम कसा वाटला मुलगा?
आराध्या नेहाला चिडवत विचारत होती. नेहा म्हणाली, गप ग आराध्या, नंतर बोलू आपण. चल, बाहेर बोलवलेलं आहे ना. आराध्या म्हणाली, बरं चल. सगळे बाहेर येतात. थोडा वेळ गप्पा मारून सगळे जायला निघतात. नेहा मंगलाताईच्या व विनायकरावांच्या पाया पडते व हसून त्यांना निरोप देते. मंगला म्हणाली, आराध्या, तू येणार आहेस का ग? आम्ही सोडलं असतं तुला तुझ्या घरी. आराध्या म्हणाली, नाही काकू, मी थोड्या वेळाने जाईल घरी. नेहा जवळ थांबते थोडा वेळ. मंगला म्हणाली, बरं चालेल, मग आम्ही निघतो आता. विनायकराव सगळ्यांना नमस्कार करून निरोप घेतात. आराध्या व नेहा तिच्या रूममध्ये बोलत बसलेल्या असतात. नेहा म्हणाली, अगं सर कसे काय आले होते? मला काही कळालंच नाही. तू मगाशी सांगत होतीस पण माझ्या लक्षातच नाही आलं. आराध्या म्हणाली, अगं सरांचा भाऊच आहे हा, आशिष दादा. नेहा म्हणाली, हो का? अगं मी फक्त आईबाबांच्या तोंडून नाव तेवढंच ऐकलं होतं. सरनेम माहीत नव्हतं मला. आराध्या म्हणाली, मग मॅडम कसा वाटला मुलगा? आवडला की नाही तुम्हाला? नेहा म्हणाली, झालं का तुझं चिडवायला सुरू आता? आराध्या म्हणाली, अगं चिडवायचं नाही आहे, खरं सिरियसली विचारते मी तुला. नेहा म्हणाली, तुला कसा वाटला ग? तू सांग ना. आराध्या म्हणाली, वेळाबाई, लग्न तुला करायचं आहे. नेहा म्हणाली, हो ग, पण तुझं पण मत विचारते ना मी. आराध्या म्हणाली, माझं मत म्हणशील तर मुलगा चांगला आहे ग. म्हणजे मी एकदा दोनदा भेटले असेल, पण चांगला आहे मुलगा, दिसायलाही आणि स्वभावाने पण. आणि त्याची फॅमिली पण खूप छान आहे. सगळे एज्युकेटेड आहेत. घरातील वातावरण पण फ्री आहे. आणि सरांना तर तू ओळखतेस ना की. खूप छान आहे फॅमिली. नेहा बोलली, तू एवढं सांगते म्हटल्यावर छानच असेल सगळं. आराध्या म्हणाली, पण तुझं मत काय आहे? तुला पसंत आहे का? असं बोलल्यावर नेहा थोडी लाजते. अहो, कोणीतरी लाजते. आराध्या नेहाला चिडवत होती. नेहा म्हणाली, गप ग आराध्या. आराध्या म्हणाली, मी आले 5 मिनिटात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.